तर आज तारीख आहे 6 फेब्रुवारी 2026. आपण ऑनलाईन चेक करूया. टुडे तर ही 6ची वेळ 6 फेब्रुवारी 2026. आता आपण पाहू शकता या वेळेला ही आरती स्पीकरवर सुरू आहे आणि या गोष्टीला माझा काहीच विरोध नव्हता. माझं म्हणणं होतं की तुम्ही चालू द्या आरती, आणि आता ही चालू आहे. विनाकारण ट्रस्टींनी या अफवा उठवली की मी आरती बंद पाडली. माझा आक्षेप फक्त एवढाच होता की या आरतीच्या पूर्वी 4:30 वाजल्यापासून जी गाणी वाजवतात ना, ती फक्त केवळ बंद करत जावा किंवा आवाज कमी करत जावा. आणि जी दिवसभर पण तुम्ही 7-8 तास ठेवता त्याचाही आवाज थोडासा कमी ठेवत जावा, किंवा झालं तर अनावश्यक वेळी बंदही केलं तरी चालतंय. कारण यामुळं दिवसभर इथं राहायचं, क्लास करायचे किंवा कुठलंही काम करायचं याला थोड्याशा अडचणी होत होत्या, म्हणून मी ही विनंती केली होती. परंतु आरतीला माझा विरोध नव्हता. दिवसभरातून 3-4 वेळेस जी काय आरतीची वेळ आहे चालू द्या म्हटलं. तुमचा जेवढा तुम्हाला आवाज ठेवायचा आहे 10-15 मिनिटासाठी काही बिघडत नव्हतं. मी त्यांना पूर्ण परवानगी तशी दिली होती, चर्चाही केली होती. पण जाणीवपूर्वक त्यांनी अफवा पसरवली. पोलीस प्रशासनाचीही यात त्यांनी जाणीवपूर्वक बदनामी केली की बाबा त्यांनी आदेश काढला स्पीकर बंद करण्याचा. असं काहीही प्रकरण झालेलं नव्हतं. आता त्यांचा काय हेतू होता हे जनतेने त्यांना जाऊन प्रश्न विचारायला पाहिजे. तर आजच्या या घडीला या वेळेला आपण ऐकू शकताय, मी आता इथं घरी उभं राहून हे रेकॉर्डिंग करतोय. किती स्पष्ट आवाज येतोय आरतीचा. अंतर 1 किलोमीटर आहे इथून मंदिराचं, रस्त्याने गेलं तर साधारणतः. तर कोणीही मनामध्ये काही गैरसमज आणू नये. हे धार्मिक कार्य आहे, याच्यात आपण सर्वांनी शांतीने, सहयोगाने, एकमेकांना समजून घेऊन आपल्याला हे पुढं जायचं आहे. आपसामध्ये, समाजामध्ये असे जे कलह आणि धार्मिक तेढ निर्माण करणारे जे असे काही व्यक्ती आहेत ना, त्यांनाही जनतेने आणि समाजाने त्यांची जागा दाखवणं योग्य आहे. कारण अशा व्यक्तीमुळे विनाकारण शांतीने राहत असलेला समाज बिघडतोय. आणि याचं नुकसान कोणाला होतं? ह्या व्यक्ती तर निघून जातात, पण त्यांच्या मागं पुन्हा हे भांडणात उतरणारे विनाकारण ही तरुण पिढी, त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. पोलीस प्रशासनाला तुम्ही आव्हान देत आहे, म्हणजे पोलिससुद्धा त्यांच्या विरोधात विनाकारण मग त्यांना केस दाखल करावे लागते, गुन्हे दाखल करावे लागते. तर तरुणांनी याच्यावर निष्कारण भ्रमित होऊन पडू नये. कुठल्याही प्रकरणाच्या सोशल मीडियामुळे जे काही वातावरण बनलं जातं आहे ना, त्याचा खूप गंभीरतेने विचार करून अतिशय आपल्याला पूर्ण माहिती घेऊनच याच्यामध्ये जावं. हां, खरंच त्याच्यामध्ये काही तथ्य असेल तर मीही मान्य करतो की त्याच्याबद्दल आवाजही उठवला गेला पाहिजे. पण निष्कारण समाजामध्ये भ्रामक केवळ अफवांवर विश्वास ठेवून आपसामध्ये तेढ निर्माण करून स्वतःचं आयुष्याचं नुकसान कोणी तरुणांनी करून घेऊ नये, ही विनंती आहे. आणि कोणतीही पोस्ट आजकाल सोशल मीडियावर पडताळणी न करता एकमेकांना पुढं पाठवून निष्कारण त्या गोष्टी आज राज्यभर, देशभर पसरतात आणि याचे पडसाद कुठेही कसेही आज उमटू शकतात. हे ज्यांना विश्वस्तरावरच्या आज आपण घडामोडी बघतोय त्यांना हे गोष्टीची समज असेल. आणि मी अपेक्षा करतो एवढीच की यातून आता ही गोष्ट मिटलेली आहे आणि हा व्हिडिओ मी आता टाकतोय सोशल मीडियावर. हाही तुम्ही सगळीकडे टाकावा आणि संबंधित व्यक्तींना आपण जाऊन आता प्रश्न करावा की बाबा तुम्ही अशा भ्रामक समजुती पसरवण्याचा उद्देश, तुमचं मानस काय होता. ठीक आहे, धन्यवाद.